नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे आहे डू. डू म्हणजे क्रियापद. म्हणजे आपण कुठलीही क्रिया करतो ना, त्यासाठी आपल्याला एक वर्ब वापरावं लागतं म्हणजे क्रियापद. डू, डस जे आपण पहिले शिकलो, आय, यू, ही, शी, इट म्हणजे मी, तू, ती, ते हे प्रकारचे आपण वाक्ये पहिले शिकलेलो आहे. आता याच्यापासून आपल्याला सेंटेन्स तयार करायचे म्हणजे वाक्य तयार करायचे. तर डू म्हणजे एक क्रियापद आहे. म्हणजे आपण जशी क्रिया करतो त्या पद्धतीतलं क्रियापद आहे, एक वर्ब आहे. तर याच्यापासून आज आपण सेंटेन्स तयार करणार आहोत. तर चला बघूया आपण कशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकतो. तर मित्रांनो, हे बघा, आपण ह्या प्रकारे आता आपण सेंटेन्स क्रिएट करणार आहोत. आय डू म्हणजे मी करतो. यू डू म्हणजे तू करतो. ही डस म्हणजे तो करतो. शी डस म्हणजे ती करती. कुठलीही क्रिया करणे म्हणजे डू म्हणजे आय डू म्हणजे मी करतो. हो, मी करतो. एखादा सपोज तुम्हाला कोणी म्हणू शकतं, डू यू गो टू स्कूल म्हणजे तू शाळेला नेहमी जातो. तुम्ही काय म्हणणार? यस आय डू म्हणजे हो, मी जातो. यस यू डू, हो, तू करतो. म्हणजे एका प्रकारचं क्रिया करणे म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळ. तर हे आहे सिंग्युलर. तर आता आपण प्लुरलमध्ये बघू याला कसं सेंटेन्स तयार करू शकतो आपण. हे बघा, हे आहे वी डू म्हणजे आम्ही करतो. यू डू म्हणजे तुम्ही करता. दे डू म्हणजे ते करते. आणि दे डू म्हणजे त्या करत्या. हे आहे प्लुरल म्हणजे अनेक व्यक्ती, दोनापेक्षा जास्त, अधिक असू शकतात. तर आपण हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण हे सेंटेन्स क्रिएट केलेले आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण अजून थोडंसं दुसरी स्टेप आपण घेणार आहे. तर मग याच्यासाठी तुम्ही असेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, असेच व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा, म्हणजे जेणेकरून पुढच्या व्हिडिओला बनवण्यासाठी थोडंसं मोटिवेशन भेटतं. धन्यवाद.